नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कालच्या पिरियडमध्ये आपण रिलेशन बिटवीन के अँड लॅम्बडा, त्याला म्हणतो आपण रिलेशन बिटवीन कंडक्टिव्हिटी अँड मोलार कंडक्टिव्हिटी हा पॉईंट घेतला होता. पण त्यामध्ये थोडंसं तुमच्या आयडियाज क्लिअर झाले नाहीत असं काही जणांचं म्हणणं आहे. त्याच्यामुळे हा पॉईंट आपण थोडासा रिपीट करूया, कारण हा 2 मार्कांना प्रश्न विचारतात, एक्सप्रेशन विचारतात त्याचं लक्षात. तर याच्यामध्ये पहा, तुमचं जे डिस्क्रिप्शन दिलेलं आहे ते जर कळलं तर हा एक्सप्रेशनचा जो पॉईंट आहे तुम्हाला क्लिअर होईल. त्याच्यामध्ये काय दिले पहा, कंडक्टिव्हिटी म्हणजे मी तुम्हाला सांगितलं आहे टोटल व्हॉल्यूम जे काय असेल सोल्युशनचं लक्षात. टोटल व्हॉल्यूम आपण किती घेणार, V घेणार, आणि पर क्युबिक सेंटीमीटरमधले टोटल व्हॉल्यूम घेऊन जेव्हा आपण त्याच्यामध्ये 1 मोल इलेक्ट्रोलाइट डिझॉल्व करतो, किती मोल, 1 मोल इलेक्ट्रोलाइट लक्षात, त्यावेळेसची आपण त्या सोल्युशनची जी कंडक्टिव्हिटी काढतो दॅट कंडक्टिव्हिटी इज कॉल्ड मोलार कंडक्टिव्हिटी. टोटल व्हॉल्यूम घ्यायचे सोल्युशनचं, दॅट इज द फी क्युबिक सेंटीमीटर किंवा V क्युबिक मीटर. हे जे टोटल व्हॉल्यूम असेल सोल्युशनचं त्याच्यामध्ये आपण 1 मोल ऑफ इलेक्ट्रोलाइट डिझॉल्व केलेला आहे, त्यावेळेसची जर आपण सोल्युशनची कंडक्टिव्हिटी काढली दॅट कंडक्टिव्हिटी इज कॉल्ड मोलार कंडक्टिव्हिटी. आणि टोटल व्हॉल्यूममधला समजा आपण किती भाग घेतला आहे, 1 क्युबिक सेंटीमीटर एवढं व्हॉल्यूम घेतलं आहे. प्रत्येक 1 क्युबिक सेंटीमीटर टोटल व्हॉल्यूम त्या सोल्युशनचं V आहे, परंतु त्या सोल्युशनमधल्या प्रत्येक 1 क्युबिक सेंटीमीटर, 1 आहे इथं, टोटल व्हॉल्यूम नाही, प्रत्येक 1 क्युबिक सेंटीमीटर व्हॉल्यूम घेऊन जर आपण कंडक्टिव्हिटी काढली दॅट कंडक्टिव्हिटी इज कॉल्ड इलेक्ट्रोलॅटिक ऑर ओनली कंडक्टिव्हिटी, दॅट इज नॉट द मोलार कंडक्टिव्हिटी. तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले बघा, कंडक्टिव्हिटी K इज द इलेक्ट्रिकल कंडक्टन्स ऑफ 1 क्युबिक सेंटीमीटर ऑफ द सोल्युशन. कंडक्टिव्हिटी K ही काय नसून काय असते, इट इज द इलेक्ट्रिकल कंडक्टन्स ऑफ, इलेक्ट्रिकल कंडक्टन्स असते ते 1 क्युबिक सेंटीमीटर एवढ्या सोल्युशनचं. आणि इफ वी हॅव टू टेक V इज द व्हॉल्यूम ऑफ द सोल्युशन इन क्युबिक सेंटीमीटर कंटेनिंग 1 मोल ऑफ इलेक्ट्रोलाइट, आणि आपण जर टोटल व्हॉल्यूम सोल्युशनचं V घेतलं आणि त्याच्यामध्ये सोल्युशन कोणाला डिझॉल्व केलं, आपण 1 मोल इलेक्ट्रोलाइटला जर डिझॉल्व केलं तर त्यावेळेसची जी इलेक्ट्रिकल कंडक्टन्स आहे ॲट दॅट टाइम द इलेक्ट्रिकल कंडक्टन्स इज कॉल्ड मोलार कंडक्टिव्हिटी. लक्षात आलं, ह्या 2 मधला डिफरन्स लक्षात घ्या. K म्हणजे काय झाले, K इट इज द इलेक्ट्रिकल कंडक्टन्स ऑफ व्हॉल्यूम ऑफ ओनली 1 क्युबिक सेंटीमीटर ऑफ द सोल्युशन, दॅट इज द K. and if we have to take the total volume of the solution, and in that total volume of solution if 1 mole of electrolyte is dissolved, V cubic centimeter, हे V क्युबिक सेंटीमीटर व्हॉल्यूम आहे, त्याच्यामध्ये जर आपण 1 मोल ऑफ इलेक्ट्रोलाइट डिझॉल्व केला ॲट दॅट टाइम द इलेक्ट्रिकल कंडक्टन्स इज लॅम्बडा अँड दॅट इज द मोलार कंडक्टिव्हिटी. ह्या दोघांमधला जर डिफरन्स लक्षात घेतला तर आपल्याला हे एक्सप्रेशन कळणार. लक्षात, कंडक्टिव्हिटी K इज द इलेक्ट्रिकल कंडक्टन्स ऑफ 1 क्युबिक सेंटीमीटर ऑफ द सोल्युशन, अँड इफ V इज द व्हॉल्यूम ऑफ द सोल्युशन इन cubic centimeter containing 1 mole of electrolyte, dissolved electrolyte, then its electrical conductance is lambda. Each cubic centimeter portion in the volume V has the conductance K. बघा, परत आणखी दिले त्यांनी, त्या टोटल व्हॉल्यूम V क्युबिक सेंटीमीटर मध्ये प्रत्येक 1 क्युबिक सेंटीमीटर मध्ये जर आपण इलेक्ट्रिकल कंडक्टन्स काढलं त्या सोल्युशनचं, दॅट इज K, that is equal to K, that is the electrolytic conductivity. Hence total conductance V cubic centimeter is kV. मग जर आपल्याला टोटल कंडक्टन्स काढायचं असेल, हे कंडक्टन्स केव्हा झाले, हे कंडक्टन्स म्हणजे काय असेल, इलेक्ट्रिकल कंडक्टन्स K केव्हा असेल, जेव्हा त्या सोल्युशनचं व्हॉल्यूम आपण किती कन्सिडर करू, 1 क्युबिक सेंटीमीटर. जर आपण टोटल व्हॉल्यूम घेतलं, लक्षात, 1 क्युबिक सेंटीमीटरला जर K एवढी कंडक्टिव्हिटी असेल, जर आपण टोटल व्हॉल्यूम V क्युबिक सेंटीमीटर घेतलं तर त्यावेळेसची कंडक्टिव्हिटी काय असेल, मग KV. बरोबर आहे.
1 क्युबिक सेंटीमीटर व्हॉल्यूम असताना जर के कंडक्टिव्हिटी असेल आणि आपल्याला टोटल व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन व्ही क्युबिक सेंटीमीटरला जर कंडक्टिव्हिटी काढायची असेल तर ॲट दॅट टाइम द कंडक्टिव्हिटी इज के इंटू व्ही. या ठिकाणी लिहिले बघा आपण. अँड दॅट कंडक्टिव्हिटी के इंटू व्ही इट इज नथिंग बट द मोलार कंडक्टिव्हिटी. आणि लक्षात आता काल कंडक्टिव्हिटी आणि मोलार कंडक्टिव्हिटीमध्ये थोडंसं कन्फ्यूज होऊ लागलं तुमचं, तर आज त्याची आयडिया क्लिअर करून घ्या. लक्षात काल पण मी तेच सांगितलं, आज पण तेच सांगितलं, पण हे लक्षात जर घेतलं टोटल व्हॉल्यूम व्ही क्युबिक सेंटीमीटर आहे, त्यापैकी प्रत्येक 1 क्युबिक सेंटीमीटरला जर आपण त्या सोल्युशनची इलेक्ट्रिकल कंडक्टन्सची व्हॅल्यू काढली तर तिला आपण कंडक्टिव्हिटी के म्हणणार. आणि टोटल व्हॉल्यूम व्ही क्युबिक सेंटीमीटर घेऊन जर आपण त्याची कंडक्टिव्हिटी काढली तर त्या कंडक्टिव्हिटीला आपण मोलार कंडक्टिव्हिटी म्हणणार. आणि त्यावेळेसची कंडक्टिव्हिटी असेल के इंटू व्ही. या ठिकाणी लिहिले पाहू लॅम्बडा इज इक्वल टू के इंटू व्ही. दॅट इज द इक्वेशन नंबर 1. बट वी हॅव टू नो द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन इज इक्वल टू सी मोल पर लिटर. कॉन्सन्ट्रेशन जर आपण सी मोल पर लिटर घेतलं तर त्यालाच आपण लिहू शकतो सी मोल पर लिटर आहे. पर लिटर म्हणजे सी डिवायडेड बाय 1000. बरोबर आहे. सी मोल पर लिटर म्हणजे सी डिवायडेड बाय 1000 क्युबिक सेंटीमीटर पर लिटर. यालाच आपण लिहू शकतो सी डिवायडेड बाय 1000. लिटर लिटर कॅन्सल होईल या ठिकाणी. क्युबिक सेंटीमीटर वर गेल्यानंतर त्याचं युनिट होईल मोल पर क्युबिक सेंटीमीटर. आणि हे क्युबिक सेंटीमीटर डिनॉमिनेटरला आहे, न्यूमरेटरला गेल्यावर काय होईल सी डिवायडेड बाय 1000 मोल पर क्युबिक सेंटीमीटर. बट वी हॅव टू नो व्हॉल्यूम व्ही इज इक्वल टू 1/c. कारण या ठिकाणी आपल्याला व्हॉल्यूमची किंमत काढायची. कॉन्सन्ट्रेशन आपल्याला माहिती झाले. आपल्याला माहिती आहे व्हॉल्यूम इज इक्वल टू 1/c. देअरफॉर व्हॉल्यूम जर कॉन्सन्ट्रेशनच्या रेसिप्रोकल असेल तर कॉन्सन्ट्रेशनची व्हॅल्यू किती काढली आपण. कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन C/1000. तर व्हॉल्यूमचं काय येईल 1/c आहे. व्हॉल्यूम इज रेसिप्रोकल ऑफ कॉन्सन्ट्रेशन. मग हे आपल्याला याच्या उलट करावं लागेल. देअरफॉर व्हॉल्यूम व्ही इज इक्वल टू 1/c इज इक्वल टू 1000 डिवायडेड बाय सी. इथं सी डिवायडेड बाय 1000 आहे, इथं येईल 1/c घेतल्यामुळे व्हॉल्यूमची किंमत येईल 1000 डिवायडेड बाय सी. हे युनिट सुद्धा चेंज होईल. क्युबिक सेंटीमीटर पर मोल. इथं मोल पर क्युबिक सेंटीमीटर आहे, इथं येईल क्युबिक सेंटीमीटर पर मोल. देअरफॉर लॅम्बडा इज इक्वल टू 1000 डिवायडेड बाय सी. व्ही इज इक्वल टू काय 1000 डिवायडेड बाय सी क्युबिक सेंटीमीटर पर मोल. ही व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये पुट केल्यानंतर पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन 1. हीची व्हॅल्यू पुट करा. देअरफॉर लॅम्बडा इज इक्वल टू 1000 के डिवायडेड बाय सी. कारण इथं व्हीची किंमत काय ठेवली आपण 1000 डिवायडेड बाय सी, परंतु इथं के आहे. देअरफॉर लॅम्बडा इज इक्वल टू 1000 के डिवायडेड बाय सी. अँड दिस इज द रिलेशन बिटवीन के अँड लॅम्बडा, दॅट इज कंडक्टिव्हिटी अँड मोलार कंडक्टिव्हिटी. कळलं आज आयडिया क्लिअर झाली का सांगा. त्याच्यानंतर आहे बघा पेज नंबर 93 वर ट्राय धिस म्हणून हा एक पॉईंट दिलाय तुम्हाला. व्हॉट मस्ट बी द कॉन्सन्ट्रेशन ऑफ अ सोल्युशन. कॉन्सन्ट्रेशन काढायचं तुम्हाला सोल्युशनचं. व्हॉट मस्ट बी द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन ऑफ सिल्वर नायट्रेट टू हॅव द मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ 121.4 per ohm square centimeter per mole and the conductivity of 2.428 into 10 to the power minus 3 per ohm per centimeter at 25 degree Celsius. आता हे तुम्हाला काढता येईल. हा फॉर्म्युला जो घेतला आपण लॅम्बडा इज इक्वल टू 1000 के डिवायडेड बाय सी. ह्या फॉर्म्युल्यावरून आपल्याला त्याचं कॅल्क्युलेशन करता येईल. तुम्हाला लॅम्बडाची व्हॅल्यू दिलेली आहे, त्याच्यानंतर के ची व्हॅल्यू दिलेली आहे आणि दुसरं काय दिलेलं आहे लॅम्बडा दिले के दिले. बघा या ठिकाणी लॅम्बडा दिले के दिले. काय काढायचे तुम्हाला सी काढायचे. या ठिकाणी पहा मोलार कंडक्टिव्हिटीची व्हॅल्यू दिलेली आहे म्हणजे लॅम्बडाची. त्याच्यानंतर के ची व्हॅल्यू दिली, कंडक्टिव्हिटीची व्हॅल्यू दिली. काय काढायचे तुम्हाला मोलार कॉन्सन्ट्रेशन काढायचे. तर त्या फॉर्म्युल्यामध्ये ठेवून तुम्ही त्याचं मोलार कॉन्सन्ट्रेशन काढू शकता. त्याच्यानंतर त्याच पेजवर दिलेला आहे प्रॉब्लेम 5.1. बरोबर आहे. प्रॉब्लेम 5.1 मध्ये
मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ 0.05 मोलार BaC2 सोल्युशन. बघा या ठिकाणी काय दिले तुम्हाला, कॉन्सन्ट्रेशन दिले C इज इक्वल टू 0.05 मोलार सोल्युशनचं BaCl2 सोल्युशन दिले बेरियम क्लोराईड. त्याच्यानंतर त्याची मोलार कंडक्टिव्हिटी दिली, किती दिली, 223 पर ओहम स्क्वेअर सेंटीमीटर पर मोल. आणि विचारले तुम्हाला व्हॉट इज द कंडक्टिव्हिटी ऑफ दॅट सोल्युशन. परत हाच फॉर्म्युला वापरायचा आहे आपल्याला, लॅम्बडा इज इक्वल टू 1000 K डिवायडेड बाय C. हा फॉर्म्युला वापरून त्याचं उत्तर जे आहे ते उत्तर आहे या ठिकाणी बघा, लॅम्बडा इज इक्वल टू 1000 K अपॉन C आहे. तर K इज इक्वल टू काय फॉर्म्युला, K इज इक्वल टू 1000 सॉरी लॅम्बडा इज इक्वल टू 1000 K अपॉन C आहे. तर K इज इक्वल टू फॉर्म्युला काय येईल, लॅम्बडा इंटू C डिवायडेड बाय 1000. बरोबर आहे. K ची व्हॅल्यू काढायची आपल्याला. लॅम्बडा या ठिकाणी C डिनॉमिनेटरमध्ये, इकडे जाऊन न्यूमरेटरमध्ये येईल, म्हणजे लॅम्बडा इंटू C डिवायडेड बाय 1000. इट गिव्स द व्हॅल्यू ऑफ K, दॅट इज द कंडक्टिव्हिटी. आणि आन्सर आहे याचं 0.01115 पर ओहम पर सेंटीमीटर. काय याचं उत्तर काय येते मग, 0.01115 पर ओहम पर सेंटीमीटर. त्याच्यानंतर घ्यायचं आहे आपल्याला नेक्स्ट पॉईंट. सोपा आहे, न्यूमेरिकल सॉल्व करून घ्या. 2 व्हॅल्यूज दिलेल्या आहेत, एक व्हॅल्यू तुम्हाला काढायची आहे. तर हे झालं आपलं कोणता लॉ, रिलेशन बिटवीन. लॉ नाही हा, रिलेशन बिटवीन आहे K अँड लॅम्बडा. बरोबर आहे. त्याच्यानंतरचा जो पॉईंट आहे पेज नंबर 93 वरचा पॉईंट नंबर 5.3.4 हा पॉईंट घ्यायचा आपल्याला. and that point is variation of conductivity with concentration. variation of conductivity with concentration. variation of conductivity with concentration. variation म्हणजे बदल. कंडक्टिव्हिटी मध्ये कॉन्सन्ट्रेशन चेंज झाल्यानंतर कसे बदल घडून येतात. व्हेरिएशन ऑफ कंडक्टिव्हिटी विथ कॉन्सन्ट्रेशन. त्याच्यामध्ये पहिला जो पॉईंट दिलाय तुम्हाला, व्हेरिएशन ऑफ कंडक्टिव्हिटी विथ कॉन्सन्ट्रेशन, आणि त्याचा नेक्स्ट पॉईंट आहे 5.3.5 मध्ये व्हेरिएशन ऑफ मोलार कंडक्टिव्हिटी विथ कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे बघा आपण कंडक्टिव्हिटी आणि मोलार कंडक्टिव्हिटी म्हणजे काय, इथं व्हेरिएशन ऑफ कंडक्टिव्हिटी म्हणजे के ची व्हॅल्यू ही कॉन्सन्ट्रेशननुसार कशी बदलते. आणि नेक्स्ट पॉईंटमध्ये आहे लॅम्बडाची व्हॅल्यू, मोलार कंडक्टिव्हिटीची व्हॅल्यू कॉन्सन्ट्रेशननुसार कशी बदलते. त्याच्यामध्ये बघा पॉईंट नंबर 1 दिला. काय दिला पॉईंट नंबर 1, द इलेक्ट्रोलायटिक कंडक्टिव्हिटी इज इलेक्ट्रिकल कंडक्टन्स ऑफ युनिट व्हॉल्यूम ऑफ द सोल्युशन. इलेक्ट्रोलायटिक कंडक्टिव्हिटी म्हणजे युनिट व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन, त्याला म्हणायचं युनिट व्हॉल्यूम. आता हे व्हॉल्यूम आपण जर टोटल व्हॉल्यूम तुम्ही जर क्युबिक मीटरमध्ये घेतलं तर हे काय येईल, 1 क्युबिक मीटर म्हणजे युनिट व्हॉल्यूम झालं. युनिट व्हॉल्यूममध्ये जेव्हा आपण एखाद्या सोल्युशनची इलेक्ट्रिकल कंडक्टन्सची व्हॅल्यू काढतो, दॅट इलेक्ट्रिकल कंडक्टन्स व्हॅल्यू इज कॉल्ड इट्स कंडक्टिव्हिटी. म्हणून तुम्हाला पॉईंट पहिलाच दिलाय बघा, द इलेक्ट्रोलायटिक कंडक्टिव्हिटी इज इलेक्ट्रिकल कंडक्टन्स ऑफ युनिट व्हॉल्यूम ऑफ द सोल्युशन. जर टोटल व्हॉल्यूम तुम्हाला क्युबिक सेंटीमीटरमध्ये दिला असेल तर आपण युनिट व्हॉल्यूम काय घेणार, 1 क्युबिक सेंटीमीटर. टोटल व्हॉल्यूम जर तुम्हाला क्युबिक मीटरमध्ये दिलेलं असेल तर त्याचं युनिट व्हॉल्यूम घेणार आपण 1 क्युबिक मीटर. आणि ह्या 1 क्युबिक मीटर किंवा 1 क्युबिक सेंटीमीटरमध्ये जी काय आपण इलेक्ट्रिकल कंडक्टन्सची व्हॅल्यू काढतो, that value is called conductivity. It depends on the number of current carrying ions present in unit volume of solution. मग ह्या घेतलेल्या युनिट व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन मध्ये किती करंट कॅरिंग आयन्स आहेत, आयन्स आहेत त्यामध्ये प्रेझेंट, पण कोणते आयन्स पाहिजेत आपल्याला, करंट कॅरिंग आयन्स, जे करंट काय करतात, फ्रॉम वन पॉइंट टू अनदर पॉइंट कॅरी करण्याचं काम करतात, त्यांना म्हणायचं करंट कॅरिंग आयन्स.
ह्या 1 क्युबिक सेंटीमीटरमध्ये किती प्रेझेंट आहेत, 10 प्रेझेंट आहेत, 50 प्रेझेंट आहेत, 100 प्रेझेंट आहेत. जेवढे जास्त आयन्स प्रेझेंट असतील इन क्युबिक व्हॉल्यूम ऑफ दॅट सोल्युशन, तेव्हा त्याची कंडक्टिव्हिटीची व्हॅल्यू काय होईल, वाढेल. लक्षात. इट डिपेंड्स ऑन द नंबर ऑफ करंट कॅरिंग आयन्स प्रेझेंट इन युनिट व्हॉल्यूम ऑफ द सोल्युशन. सेकंड पॉईंट दिला आहे, ऑन डायल्युशन टोटल नंबर ऑफ आयन्स इन्क्रीजेस ॲज अ रिझल्ट ऑफ इन्क्रीज्ड डिग्री ऑफ डिसोसिएशन. आता ह्या सोल्युशनचं, ज्या सोल्युशनची आपल्याला कंडक्टिव्हिटीची व्हॅल्यू काढायची, त्याचं जर आपण डायल्युशन केलं, डायल्युशन करणे म्हणजे काय, डायल्युशन करणे म्हणजे त्याच्यामध्ये समजा तो इलेक्ट्रोलाइट ज्याच्यामध्ये आपण डिझॉल्व केला आहे, लक्षात, ते सॉल्वंट त्यामध्ये ॲड करणं. समजा आपण ॲक्वियस सोल्युशन केलेलं असेल इलेक्ट्रोलाइटचं, त्याच्यामध्ये काय ॲड करणार, ॲक्वियस सोल्युशन म्हणजे काय करणार, आपण वॉटर ॲड करत जाणार त्या सोल्युशनमध्ये. लक्षात. काय ॲड करायचं, आपण H2O ची क्वांटिटी ॲड करायची आणखीन जास्त. म्हणजे काय करायचं, त्याचं डायल्युशन करायचं. डायल्युशन करायचं म्हणजे त्याचं कॉन्सन्ट्रेशन का होईल, कमी होईल. लक्षात. पहिलं जे कॉन्सन्ट्रेशन असेल त्याच्यात जर आपण ॲक्वियस सोल्युशन टाकलं किंवा वॉटर ॲड केलं तर काय होईल, त्याचं डायल्युशन कॉन्सन्ट्रेशन कमी होईल. म्हणजे त्या सोल्युशनला आपण काय केलं, डायल्यूट केले. त्याचं कॉन्सन्ट्रेशन, डायल्युशन म्हणजे लक्षात घ्या, त्याचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते कमी करणे बाय ॲडिंग वॉटर इनटू इट. तेव्हा काय होईल, मग नंबर ऑफ आयन्सची संख्या वाढेल, म्हणजे आयोनायझेशन वाढेल. आयन्सची संख्या काय होईल, वाढेल. ऑफ इन्क्रीज्ड डिग्री ऑफ डिसोसिएशन. कशामुळे वाढते आयन्सची संख्या, कारण त्याची डिग्री ऑफ डिसोसिएशनची व्हॅल्यू वाढते. घेतलेल्या इलेक्ट्रोलाइटपैकी किती नंबर ऑफ घेतलेल्या मोल्स ऑफ इलेक्ट्रोलाइट, 1 मोल ऑफ इलेक्ट्रोलाइटपैकी जर आपल्याला जास्तीत जास्त त्याचे आयन्स पाहिजे असतील तर आपण त्या सोल्युशनला डायल्यूट केलं, आयन्सची संख्या वाढेल. परंतु एक लक्षात घ्या, सोल्युशन डायल्युशन केल्यानंतर आयन्सची संख्या वाढेल. लक्षात. म्हणजे त्याचं व्हॉल्यूम काय होईल, वाढेल. लक्षात आले. परंतु क्युबिक सेंटीमीटरमध्ये असणाऱ्या करंट कॅरिंग आयन्सची संख्या मात्र काय होईल, डिक्रीज होईल. टोटल व्हॉल्यूम वाढेल. समजा पहिल्यांदा व्हॉल्यूम आहे त्याचं 50 ml व्हॉल्यूम आहे, बरोबर. पण जेव्हा आपण याच्यामध्ये वॉटर ॲड करू, समजा ही क्वांटिटी कुठपर्यंत झाली, आता व्हॉल्यूम वाढले इथपर्यंत. हे V2 व्हॉल्यूम पहिलं, हे V1 व्हॉल्यूम पहिलं आहे सोल्युशनचं. डायल्युशन केल्यानंतर त्याचं व्हॉल्यूम V2 झाले. टोटल व्हॉल्यूम वाढेल सोल्युशनचं, लक्षात. परंतु त्यामध्ये 1 क्युबिक सेंटीमीटर किंवा 1 क्युबिक मीटरमध्ये असणाऱ्या करंट कॅरिंग आयन्सची संख्या मात्र काय होईल, डिक्रीज होईल. व्हॉल्यूम वाढायला लागले, परंतु 1 क्युबिक सेंटीमीटरमध्ये असणाऱ्या करंट कॅरिंग आयन्सची संख्या कमी होते. ती दिली आपल्याला पॉईंट नंबर 3 मध्ये बघा. अँड इन्क्रीज इन टोटल नंबर ऑफ आयन्स इज नॉट इन प्रोपोर्शन ऑफ डायल्युशन. टोटल नंबर ऑफ आयन्स जे काही इन्क्रीज झालेले आहेत त्याच्यामध्ये डायल्युशन केल्यानंतर आयन्सची संख्या वाढते, बट इट इज नॉट इन प्रोपोर्शन विथ द डायल्युशन. परंतु ते डायल्युशनशी कसं नाही, प्रोपोर्शन, तेवढे आयन्स वाढत नाहीत. देअरफॉर द नंबर ऑफ आयन्स पर युनिट व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन डिक्रीजेस. आता सांगितलं मी तुम्हाला, डायल्युशन केल्यानंतर व्हॉल्यूम इन्क्रीज होईल, परंतु 1 क्युबिक सेंटीमीटरमध्ये असणाऱ्या करंट कॅरिंग आयन्सची संख्या काय होईल, डिक्रीज होईल. मग ह्याचा सगळ्याचा परिणाम काय होईल, दिस रिझल्ट्स इन द डिक्रीज ऑफ कंडक्टिव्हिटी विथ डिक्रीज इन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. सुरुवातीचं जे सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन होतं, डायल्युशन केल्यानंतर ते कॉन्सन्ट्रेशन काय होईल, ॲज कॉन्सन्ट्रेशन डिक्रीजेस, ॲज व्हॉल्यूम इन्क्रीजेस, कॉन्सन्ट्रेशन डिक्रीजेस. कारण आपल्याला माहिती आहे V इज इक्वल टू 1/C आहे, किंवा V इज प्रपोर्शनल टू 1/C. व्हॉल्यूम जर इन्क्रीज केला आपण, कॉन्सन्ट्रेशन डिक्रेशन ऑफ कंडक्टिव्हिटी विथ कॉन्सन्ट्रेशन जो आहे, लक्षात. याच्यामध्ये आपण 3 पॉईंट्स घेतले होते बघा. तिसरा पॉईंट आपला सुरू होता, अँड इन्क्रीज इन द टोटल नंबर ऑफ आयन्स इज नॉट इन प्रोपोर्शन ऑफ डायल्युशन. देअरफॉर ऑन डायल्युशन व्हॉल्यूम इन्क्रीजेस. कारण व्हॉल्यूम हे कॉन्सन्ट्रेशनशी कसं आहे, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. व्हॉल्यूम इन्क्रीज झाल्यानंतर कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज होईल, आणि व्हॉल्यूम जर वाढवलं आपण, व्हॉल्यूम जर कमी केलं तर कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल. पहिलं सुरुवातीला सोल्युशनचं व्हॉल्यूम कमी होतं तेव्हा त्याचं कॉन्सन्ट्रेशन कसं होतं, जास्त होतं, बरोबर आहे. परंतु जेव्हा आपण ते सोल्युशन डायल्यूट केले, व्हॉल्यूम इन्क्रीज झाले, पण कॉन्सन्ट्रेशन मात्र काय झाले, डिक्रीज झाले. ऑन डायल्युशन ॲज कॉन्सन्ट्रेशन डिक्रीजेस in unit cubic centimeter, the current carrying ions also decreases, and hence the conductivity of that solution decreases. म्हणजे डायल्युशन केल्यानंतर व्हॉल्यूम इन्क्रीज होते, परंतु करंट कॅरिंग आयन्सची संख्या
डिक्रीज होते. पर क्युबिक सेंटीमीटरमध्ये ही करंट कॅरिंग आयन्सची संख्या डिक्रीज झाल्यामुळं त्या सोल्युशनची कंडक्टिव्हिटीची व्हॅल्यू काय होते, डिक्रीज होते. त्याच्यानंतरचा जो पॉईंट आहे तो आहे 5.3.5 व्हेरिएशन ऑफ मोलार कंडक्टिव्हिटी विथ कॉन्सन्ट्रेशन. मोलार कंडक्टिव्हिटी ही कॉन्सन्ट्रेशननुसार कशी बदलते. द मोलार कंडक्टिव्हिटी इज द इलेक्ट्रिकल कंडक्टन्स ऑफ 1 मोल ऑफ एन इलेक्ट्रोलाइट इन अ गिवन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. मोलार कंडक्टिव्हिटी म्हणजे काय, घेतलेल्या टोटल व्हॉल्यूम ऑफ सोल्युशनमध्ये जेव्हा आपण 1 मोल ऑफ इलेक्ट्रोलाइट डिझॉल्व करू त्यावेळेसची त्या सोल्युशनची जी आपण इलेक्ट्रिकल कंडक्टन्सची व्हॅल्यू काढतो दॅट इज कॉल्ड मोलार कंडक्टिव्हिटी. व्हेरिएशन ऑफ मोलार कंडक्टिव्हिटी 5.3.5 हा पॉईंट आहे. दॅट इज द व्हेरिएशन ऑफ मोलार कंडक्टिव्हिटी. व्हेरिएशन ऑफ मोलार कंडक्टिव्हिटी with concentration. Variation of molar conductivity, that is molar conductivity is lambda. Variation of molar conductivity with concentration. आता मोलार कंडक्टिव्हिटी म्हणजे तुम्हाला परत तेच पॉईंट रिपीट व्हायला लागला बघा. 1 मोल ऑफ इलेक्ट्रोलाइट घेऊन आपण टोटल व्हॉल्यूम त्या सोल्युशनचं घेऊन जी काय आपण त्या सोल्युशनची इलेक्ट्रिकल कंडक्टन्सची व्हॅल्यू काढतो दॅट इज कॉल्ड मोलार कंडक्टिव्हिटी. पॉईंट नंबर 1 मध्ये दिले पहा तुम्हाला, द मोलार कंडक्टिव्हिटी इज द इलेक्ट्रिकल कंडक्टन्स ऑफ 1 मोल ऑफ एन इलेक्ट्रोलाइट इन अ गिव्हन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. सेकंड, द इन्क्रीजिंग नंबर ऑफ आयन्स प्रोड्यूस्ड इन द सोल्युशन बाय 1 मोल ऑफ इलेक्ट्रोलाइट लीड्स टू द इन्क्रीज्ड मोलार कंडक्टिव्हिटी. आता इन्क्रीजिंग नंबर ऑफ आयन्स प्रोड्यूस्ड इन द सोल्युशन बाय 1 मोल ऑफ इलेक्ट्रोलाइट. 1 मोल ऑफ इलेक्ट्रोलाइट आपण घेतलेल्या व्हॉल्यूम ऑफ सोल्युशनमध्ये डिझॉल्व केला आहे, तर त्यामध्ये करंट कॅरिंग आयन्सची संख्या जास्त असेल तेव्हा त्याची मोलार कंडक्टिव्हिटीसुद्धा काय होईल, इन्क्रीज होईल. लक्षात असे हे पॉईंट्स आहेत. त्याच्यानंतर घ्यायचं आहे आपल्याला पेज नंबर 94 वरचा पॉईंट नंबर 5.3.6. म्हणजे या ठिकाणी मोलार कंडक्टिव्हिटी ही कशी होते, वाढते म्हणून सांगितलं, तर कंडक्टिव्हिटी काय होते, कमी होते. त्याच्यानंतर आहे पॉईंट 5.3.6 व्हेरिएशन ऑफ मोलार कंडक्टिव्हिटी विथ कॉन्सन्ट्रेशन. व्हेरिएशन ऑफ मोलार कंडक्टिव्हिटी विथ कॉन्सन्ट्रेशन हा पॉईंटच आहे, तो आपल्याला कंटिन्यू करायचा आहे. त्याच्यामध्ये आपण 2 इलेक्ट्रोलाइट घेणार आहोत. लक्षात हाच पॉईंट आहे, पण त्याला नवीन पॉईंट केला त्यांनी 5.3.6. कारण ह्या पॉईंटमध्ये आपल्याला एक स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आणि एक वीक इलेक्ट्रोलाइट घेऊन आपल्याला हे पॉईंट समजून घ्यायचा आहे. तोच पॉईंट आहे व्हेरिएशन ऑफ मोलार कंडक्टिव्हिटी विथ कॉन्सन्ट्रेशन. द व्हेरिएशन ऑफ मोलार कंडक्टिव्हिटी विथ कॉन्सन्ट्रेशन इन केस ऑफ स्ट्रॉंग अँड वीक इलेक्ट्रोलाइट्स इज क्वांटिटेटिव्हली डिफरंट. बघा आता या ठिकाणी आपण कंडक्टिव्हिटी आणि मोलार कंडक्टिव्हिटीचं कंपॅरिझन केलं विथ कॉन्सन्ट्रेशन. आता ह्या पॉईंटमध्ये काय घ्यायचं आहे आपल्याला, मोलार कंडक्टिव्हिटी ही बदलते कॉन्सन्ट्रेशननुसार, परंतु जर आपण डिझॉल्व केलेला इलेक्ट्रोलाइट लक्षात 1 मोल जर आपण इलेक्ट्रोलाइट डिझॉल्व करणार आहोत व्ही व्हॉल्यूम ऑफ सोल्युशनमध्ये, तो डिझॉल्व केलेला इलेक्ट्रोलाइट हा स्ट्रॉंग आहे का वीक आहे त्याच्यावर सुद्धा त्याची कंडक्टिव्हिटी डिपेंड असते. आणि त्याच्यामध्ये आपण घेणार आहोत पहिल्यांदा स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आणि नंतर घेणार आहोत वीक इलेक्ट्रोलाइट. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट ॲड केलं तर काय होईल आणि वीक इलेक्ट्रोलाइट ॲड केलं तर काय होईल. या ठिकाणी बघा हा ग्राफ दिलेला आहे, व्हेरिएशन ऑफ लॅम्बडा विथ स्क्वेअर रूट ऑफ कॉन्सन्ट्रेशन. स्क्वेअर रूट ऑफ कॉन्सन्ट्रेशन आणि लॅम्बडा वर्सेस जर आपण असा ग्राफ प्लॉट केला तर हा ग्राफ आपल्याला मिळाला आहे बघा वीक इलेक्ट्रोलाइटचा. ह्या ठिकाणी असा ग्राफ आहे हा, आणि स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटचा हा ग्राफ लिनियरली इन्क्रीज होतो. आणि ह्याचं एक्स्ट्रापोलेशन जर आपण केलं तर आपल्याला शेवटी व्हॅल्यू मिळते लॅम्बडा नॉट. आणि ही लॅम्बडा नॉट जी व्हॅल्यू आहे त्या व्हॅल्यूला म्हणतो आपण मोलार कंडक्टिव्हिटी ॲट अ 0 कॉन्सन्ट्रेशन. काय म्हणायचं त्याला, मोलार कंडक्टिव्हिटी. लॅम्बडा 0 म्हणा किंवा लॅम्बडा नॉट म्हणा, दॅट इज कॉल्ड मोलार कंडक्टिव्हिटी ॲट 0 कॉन्सन्ट्रेशन. बघा स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्सबद्दल घ्यायचं आहे आपल्याला. द मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ सोल्युशन ऑफ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट इन्क्रीजेस रॅपिडली विथ द डायल्युशन. बघा स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटमध्ये जर आपण त्याचं डायल्युशन केलं, त्याचं व्हॉल्यूम वाढवलं, डायल्युशन केलं म्हणजे वॉटर ॲड केलं, तर यावेळेस ह्याची कंडक्टिव्हिटीची व्हॅल्यू जी आहे ज्याला म्हणतो आपण मोलार कंडक्टिव्हिटी. आता हे दोन्ही पॉईंट्स जे आहेत आपण एमध्ये 1मध्ये घेणार स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटबद्दल, हे सगळं कशाबद्दल आहे, मोलार कंडक्टिव्हिटी स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटची आणि वीक इलेक्ट्रोलाइटची.
तर डायल्युशन केल्यानंतर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटची मोलार कंडक्टिव्हिटी ही रॅपिडली काय होते, इन्क्रीज होते. लक्षात. इट अप्रोचेस द लिमिटिंग व्हॅल्यू फॉर 0.001 मोलार और 0.001 मोलार सोल्यूशन. इट अप्रोचेस द लिमिटिंग व्हॅल्यू. लिमिटिंग व्हॅल्यू कुठे आहे याची, 0.001 टू 0.0001 मोलार. एवढं जर कॉन्सन्ट्रेशन आपण घेतलं तर त्यावेळेस आपल्याला त्याची लिमिटिंग व्हॅल्यू मिळते. इट अप्रोचेस द लिमिटिंग व्हॅल्यू फॉर 0.001 मोलार और 0.001 मोलार 0.001 मोलार और 0.001 मोलारचं सोल्युशन घेतल्यानंतर आपल्याला स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटसाठी एक काय मिळते, त्याची लिमिटिंग व्हॅल्यू मिळते. द डायल्युशन हॅज नो इफेक्ट ऑन द मोलार कंडक्टिव्हिटी देअर आफ्टर. मग त्याच्यानंतर आपण त्या सोल्युशनमध्ये कितीही वॉटर ॲड केलं, कितीही त्याचं डायल्युशन केलं, तरी स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्समध्ये नंतर मोलार कंडक्टिव्हिटीवर त्या डायल्युशनचा काहीही परिणाम होत नाही. म्हणजे ही त्याची काय झाली, लिमिटिंग व्हॅल्यू. या व्हॅल्यूच्या नंतर, ह्या कॉन्सन्ट्रेशनच्या नंतर, हे कॉन्सन्ट्रेशन आहे 0.001 मोलार और 0.001 मोलार, म्हणजे त्याला म्हणणार आपण 1 × 10⁻³ किंवा 1 × 10⁻⁴ मोलार एवढं कॉन्सन्ट्रेशनच्या नंतर जर आपण त्याचं कॉन्सन्ट्रेशन डायल्युशन करून कमी करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्सच्या बाबतीत त्याचा मोलार कंडक्टिव्हिटीवर काहीही परिणाम होणार नाही. द मॅक्झिमम लिमिटिंग व्हॅल्यू ऑफ मोलार कंडक्टिव्हिटी इज द मोलार कंडक्टिव्हिटी ॲट 0 कॉन्सन्ट्रेशन. मॅक्झिमम लिमिटिंग व्हॅल्यू केव्हा मिळेल आपल्याला, जेव्हा त्याची मोलार कंडक्टिव्हिटी ॲट 0 कॉन्सन्ट्रेशन आपण कॅल्क्युलेट करू ऑर ॲट इन्फानाईट डायल्युशन. 0 कॉन्सन्ट्रेशनला किंवा ॲट इन्फानाईट डायल्युशन. इन्फानाईट डायल्युशन म्हणजे खूप सारं आपण काय केले, त्याच्यामध्ये खूप त्या सोल्युशनचं डायल्युशन केलं आहे. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्सचं जे सोल्युशन केलं आहे आपण, त्याचं खूप जास्त डायल्युशन केल्यानंतर लक्षात ही लिमिटिंग व्हॅल्यू झाली. ह्याच्यानंतर त्याच्या कॉन्सन्ट्रेशनमध्ये बदल घडून येत नाही, तरी आपण त्यामध्ये वॉटर ॲड केलं तर तेव्हाची जी आपल्याला व्हॅल्यू मिळणार आहे मोलार कंडक्टिव्हिटीची, दॅट इज द ॲट 0 कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे कॉन्सन्ट्रेशनमध्ये बदल होणार नाही. हे कॉन्सन्ट्रेशन नंतर जे काही त्याचं कॉन्सन्ट्रेशनमध्ये चेंज होईल that is negligible. There is no change in the concentration, and that concentration of that solution is called 0 concentration, or it is called at infinite dilution. Infinite dilution केल्यानंतर मिळणार त्याचं concentration, and at that time the calculated molar conductivity is denoted by the symbol lambda naught or lambda 0. त्यावेळेस जेव्हा आपण त्या सोल्युशनची कंडक्टिव्हिटी काढू, मोलार कंडक्टिव्हिटीची व्हॅल्यू 0 concentration, that is called lambda naught or lambda 0. The 0 concentration or infinite dilution means the solution is so dilute that further dilution does not increase the molar conductivity. म्हणजे ह्या सोल्युशनचं आपण एवढं जास्त डायल्युशन केलंय, त्या डायल्युशनला आपण त्याची मोलार कंडक्टिव्हिटीची व्हॅल्यू काढली, त्याला म्हणले आपण लॅम्बडा नॉटची व्हॅल्यू. पण ह्याच्यानंतर जर आपण त्या सोल्युशनचं काय करण्याचा प्रयत्न केला, डायल्युशन करण्याचा प्रयत्न केला, तरीही त्याची मोलार कंडक्टिव्हिटीवर काहीही परिणाम त्याचा होणार नाही. ड्युरिंग 19th century, F. Coleridge with repeated experiments showed that the molar conductivity of strong electrolyte varies linearly with the square root of the concentration. कोहलर्जने नंबर ऑफ एक्सपेरिमेंट्स केल्यानंतर त्याला का असं आढळून आले की रिपीटेड एक्सपेरिमेंट्स त्याने केल्यानंतर त्याला असं आढळून आले ते द मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्सची मोलार कंडक्टिव्हिटीची व्हॅल्यू ही लिनियरली व्हॅरीज होते. बघा लिनियरली, हा ग्राफ कसा आहे, लिनियर ग्राफ, सरळ रेषेमधून हा ग्राफ मिळाला आहे, दॅट इज कॉल्ड लिनियर ग्राफ. व्हॅरीज लिनियरली विथ स्क्वेअर रूट ऑफ कॉन्सन्ट्रेशन. म्हणून त्याने एक इक्वेशन दिले बघा, स्क्वेअर रूट ऑफ कॉन्सन्ट्रेशन नुसार हे काय होते, ग्राफ लिनियरली इन्क्रीज होतो. बघा इथून आपण घेतो तर हा लिनियरली इन्क्रीज होतो. जसं जसं डायल्युशन काय होईल, या ठिकाणी पुस्तकामध्ये तुमच्या या ठिकाणी 0 कॉन्सन्ट्रेशन दाखवलेलं नाही. लक्षात, जेव्हा आपण त्या सोल्युशनचं डायल्युशन करू तेव्हा कॉन्सन्ट्रेशन काय होत जाईल, कमी कमी होत जाईल. 0 कॉन्सन्ट्रेशनला त्या स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्सचा हा लिनियर जो ग्राफ मिळाला, याला जर आपण एक्स्ट्रापोलेशन केलं, पुढे वाढवला तो ग्राफ, हे डॉटेडने दाखवले बघा, हा ग्राफ जर आपण असा लिनियरली पुढे वाढवला तर दॅट टचेस धिस ॲक्सिस. 0 कॉन्सन्ट्रेशनला तो टच होईल आणि त्यावेळेस जे मोलार कंडक्टिव्हिटीची व्हॅल्यू असेल स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्सच्या बाबतीत ती आपण लॅम्बडा 0 घेणार.
लक्षात दॅट इज द कॉल्ड लॅम्बडा झिरो व्हॅल्यू the zero concentration at or infinite dilution. At that dilution the molar conductivity is called lambda zero. बघा या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन झिरो आहे लक्षात. आता हे काय मिळाले आपल्याला कोहलर्स विथ रिपीटेड एक्सपेरिमेंट शोड दॅट द मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स व्हॅरीज लिनियरली विथ द स्क्वेअर रूट ऑफ कॉन्सन्ट्रेशन. देअरफॉर लॅम्बडा इज इक्वल टू लॅम्बडा नॉट मायनस ए अंडर स्क्वेअर रूट सी. हे कोहलर्सने दिलेले आहे. आफ्टर नंबर ऑफ एक्सपेरिमेंट कॅरी केल्यानंतर त्याला स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्सच्या बाबतीत हे इक्वेशन मिळालं. दॅट इज लॅम्बडा इज इक्वल टू लॅम्बडा नॉट मायनस ए अंडर स्क्वेअर रूट सी. म्हणजे याचा मिनिंग काय आहे द मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स व्हॅरीज लिनियरली विथ द स्क्वेअर रूट ऑफ कॉन्सन्ट्रेशन. The molar conductivity of strong electrolytes varies linearly काय होते याच्यामध्ये बदल घडून येतात लक्षात. एकदम असा स्लोप भेटला नाही आपल्याला जसा वीक इलेक्ट्रोलाइट्सच्या बाबतीत. लिनियर याच्यात व्हेरिएशन झाले विथ द स्क्वेअर रूट ऑफ कॉन्सन्ट्रेशन. वेअर ए इज द कॉन्स्टंट. याच्यामध्ये हे जे दाखवले ना या ठिकाणी हे काय असेल कॉन्स्टंट असेल. हे इक्वेशन लक्षात ठेवायचे जे कोहलर्सने दिले स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्सच्या बाबतीत. लॅम्बडा इज इक्वल टू लॅम्बडा नॉट मायनस ए अंडर स्क्वेअर रूट सी. तर मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट व्हॅरीज लिनियरली विथ द स्क्वेअर रूट ऑफ कॉन्सन्ट्रेशन. आणि हा ग्राफ दाखवलेला आहे तुम्हाला. त्याच्यानंतर वीक इलेक्ट्रोलाइट्सबद्दल. द वीक इलेक्ट्रोलाइट्स द मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट्स सेकंड टाइम दिलेला पॉईंट याच्यामध्ये वीक इलेक्ट्रोलाइट्सच्या बाबतीत हा ग्राफ भेटलेला आहे. वीक इलेक्ट्रोलाइट्स जसं जसं आपण त्या सोल्युशनचं काय करू वीक इलेक्ट्रोलाइट्सचं जे आपण सोल्युशन केलेलं आहे त्याचं डायल्युशन करू तर या पद्धतीने काय होईल त्याचा मोलार कंडक्टिव्हिटीची व्हॅल्यू वाढत जाते विच इज नॉट इन्क्रीजेस लिनियरली विथ द स्क्वेअर रूट ऑफ कॉन्सन्ट्रेशन. ह्याच्यासारखी लिनियरली ती वाढत नाही. तर ह्या ठिकाणी आपल्याला ग्राफ असा मिळाला आहे. या ठिकाणी असा मिळाला आहे म्हणजे कसा मिळाला आहे हळूहळू काय होत जाते मोलार कंडक्टिव्हिटीची व्हॅल्यू वाढत जाते. याच्यामध्ये काय दिले बघा द मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट इन्क्रीजेस रॅपिडली ऑन डायल्युशन. सुरुवातीला काय होते वाढत जाते नंतर अशी त्याला काय ते या ठिकाणी रॅपिडली वाढते इथून मात्र काय होते थोडी कमी होते. फॉर कॉन्सन्ट्रेशन्स ऑफ 0.001 मोलार और 0.001 मोलार द मोलार कंडक्टिव्हिटी व्हॅल्यू इज लोअर दॅन लॅम्बडा नॉट द मोलार कंडक्टिव्हिटी ॲट 0 कॉन्सन्ट्रेशन. बघा 0.001 मोलारला 0.001 मोलार किंवा 0.0001 मोलार ह्या सोल्युशनला स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्सची जी आपल्याला मोलार कंडक्टिव्हिटीची व्हॅल्यू मिळाली त्याला काय म्हणले आपण लॅम्बडा नॉट. म्हणजे इन्फानाइट डायल्युशन ॲट 0 कॉन्सन्ट्रेशन मोलार कंडक्टिव्हिटी इज लॅम्बडा नॉट लक्षात. परंतु अशी व्हॅल्यू आपल्याला वीक इलेक्ट्रोलाइट्सची मिळत नाही. For the concentration of 0.001 molar or 0.001 molar, the value of molar conductivity is lower than lambda naught. याची व्हॅल्यू कशी मिळणार मग आपल्याला लॅम्बडा नॉट पेक्षा कमी मिळणार. लॅम्बडा व्हॅल्यू इज लोअर दॅन लॅम्बडा नॉट. हे कोणाच्या बाबतीत आहे वीक इलेक्ट्रोलाइट्सच्या बाबतीत आहे. जेव्हा त्या सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन डायल्युशन केल्यानंतर आपल्याला 0.001 मोलार ते 0.0001 मोलार मिळेल लक्षात. त्यावेळेस मोलार कंडक्टिव्हिटीची व्हॅल्यू ही लोअर दॅन असेल कशाशी लॅम्बडा नॉटशी. बरोबर आहे. फॉर वीक इलेक्ट्रोलाइट्स द व्हेरिएशन ऑफ लॅम्बडा विथ स्क्वेअर रूट ऑफ कॉन्सन्ट्रेशन. मग वीक इलेक्ट्रोलाइट्ससाठी व्हेरिएशन ऑफ लॅम्बडा विथ स्क्वेअर रूट ऑफ कॉन्सन्ट्रेशन इज नॉट लिनियर. इथे लिनियर ग्राफ दिसायला का जसा हा इथे लिनियर ग्राफ आहे याला लिनियर ग्राफ म्हणतात. तसा इथं आपल्याला ग्राफ लिनियर मिळत नाही. म्हणून म्हणले वीक इलेक्ट्रोलाइट्सच्या बाबतीत द व्हेरिएशन ऑफ लॅम्बडा विथ स्क्वेअर रूट ऑफ कॉन्सन्ट्रेशन इज नॉट लिनियर. मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स ॲट 0 कॉन्सन्ट्रेशन कॅन बी डिटरमाइंड बाय द एक्स्ट्रापोलेशन ऑफ लिनियर पार्ट ऑफ मोलार कंडक्टिव्हिटी वर्सेस स्क्वेअर रूट ऑफ कॉन्सन्ट्रेशन कर्व ॲज शोन इन फिगर. मोलार कंडक्टिव्हिटीची व्हॅल्यू जी आहे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्सच्या बाबतीत ॲट 0 कॉन्सन्ट्रेशन. बघा जेव्हा 0 कॉन्सन्ट्रेशन होईल तेव्हा स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्सची जर आपल्याला मोलार कंडक्टिव्हिटीची व्हॅल्यू काढायची असेल
तर ह्या लिनियर ग्राफला काय केलं आपण, एक्स्ट्रापोलेशन म्हणजे पुढे वाढवले डॉटेड लाईनने. आले लक्षात. आणि आपल्याला यावेळेसची जी व्हॅल्यू मिळाली, कोणती व्हॅल्यू, मोलार कंडक्टिव्हिटीची. या ॲक्सिसवर काय घेतलं आपण, मोलार कंडक्टिव्हिटी. या ॲक्सिसवर घेतले स्क्वेअर रूट ऑफ कॉन्सन्ट्रेशन. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्सच्या बाबतीत जेव्हा लिनियर ग्राफ मिळाला आपल्याला, परंतु झिरो कॉन्सन्ट्रेशन जेव्हा सोल्युशनचं होईल त्यावेळेस जर आपल्याला मोलार कंडक्टिव्हिटीची व्हॅल्यू काढायची असेल तर ह्या लिनियर ग्राफला आपण एक्स्ट्रापोलेशन केले आणि त्यावेळेसची जी मोलार कंडक्टिव्हिटी मिळाली फॉर द इन केस ऑफ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स ॲट झिरो कॉन्सन्ट्रेशन, त्या मोलार कंडक्टिव्हिटीच्या व्हॅल्यूला काय म्हणले आपण, लॅम्बडा नॉट व्हॅल्यू म्हणली. धिस मेथड कॅन नॉट बी युज्ड फॉर द वीक इलेक्ट्रोलाइट्स ॲज द ग्राफ इज नॉट लिनियर. परंतु ही मेथड, एक्स्ट्रापोलेशनची मेथड, आपण वीक इलेक्ट्रोलाइट्सचा जो ग्राफ मिळाला आहे त्याला मात्र आपण तो एक्स्ट्रापोलेशनची मेथड अप्लाय करू शकत नाही आणि लॅम्बडा नॉटची व्हॅल्यू आपल्याला काढता येत नाही. कारण ही जी व्हॅल्यू आहे अशा पद्धतीने ही व्हॅल्यू काय होत जाईल, पुढे 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 जात राहील. लक्षात. धिस मेथड इज नॉट युजफुल इन केस ऑफ द वीक इलेक्ट्रोलाइट्स. कोहलरच लॉ इज देअरफॉर युजफुल फॉर कॅल्क्युलेटिंग लॅम्बडा नॉट ऑफ Kohler's law is useful for calculating lambda naught of weak electrolytes. This method cannot be used for the weak electrolytes since lambda versus concentration of C curve does not approach the linearity. Hence Kohler's law is not useful द्यायला पाहिजे त्यांनी, is useful दिले for calculating lambda naught value or weak electrolytes. लक्षात. लॅम्बडा नॉट व्हॅल्यूची आपल्याला व्हॅल्यू जर वीक इलेक्ट्रोलाइटसाठी काढायची असेल तर ही मेथड आपल्याला उपयोगी पडत नाही. त्याच्यानंतरचा जो भाग आहे पेज नंबर 94 वरचा पॉईंट नंबर 5.3.7 कोहलर्स लॉ ऑफ इंडिपेंडंट मायग्रेशन ऑफ आयन्स आपण नेक्स्ट पिरियडमध्ये घेऊया. धन्यवाद.